हाय एव्हरीवन. तर एवढी छान तयार होऊन कुठं चालले? काय नाही हो, आजपासून ना मला घराच्या कोपऱ्या कोपऱ्यांची क्लिनिंग करायची आहे. तर हा त्याच्यातला पहिला ब्लॉग आहे, क्लिनिंग ब्लॉग 1, हाऊस क्लिनिंग ब्लॉग 1 असं म्हणता येईल बरं का. तर आधी सुरुवात केली ह्या फ्रीजपासून. फ्रीजवर ना आपण कितीही आवरा, नाही असणारा पसारा, पाहिजे असणारा पसारा तो सगळा फ्रीजवर पसरला जातो. आय थिंक हे प्रत्येक घरामध्ये असंच असेल बरं का. आमच्याही घरामध्ये एवढं आहे. आता जेवढ्या एक्साइटमेंटनं मी इथलं सगळं काढते ना, तेवढं एक्साइटमेंट थोड्या दिवसांनी इथं राहणार नाही. तिथं परत तसं सामान होणार आहे. आणि आता धूळ बघा किती जमा झालेली. म्हणून मी आता असं अरेंज करणार आहे की तिथे ना सामान होणारच नाही, परत पसारा होणारच नाही. तर ह्याच्यासाठी मी हे आपलं फ्लोअर क्लीनर जे असतंय ना ते घेतलं, लायझॉल. तर छान निघतं बरं का फ्रीज त्याच्याने. तर सगळीकडे स्प्रे करून घेतलं लायझॉल, कारण फ्रीजवर बघितलात ना तुम्ही किती धूळ झाली होती. तर या स्प्रे बॉटलने सगळीकडे स्प्रे करून घेतलं. आणि हा कॉटनचा कापड घेतला आणि आता ह्या कॉटनच्या कापडाने सगळं फ्रीजवर जमा झालेली धूळ बघू शकता तुम्ही किती जमा झालेली. आणि काय माहिती का, आमचे पत्र्याचे घरं आहेत ना, तर ना लवकरच नॉर्मल घरांपेक्षा पत्र्यांच्या घरामध्ये लवकरच धूळ जमा व्हायला चालू होते. तर आता लवकरच ना ह्या फ्रीजचा पण मेकओव्हर मी करणार आहे. कसा ते आता तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळणारच आहे बरं का. कारण माझं फ्रीजनं खूप जुनं आहे. माझं सोहमनं जन्माला पण नव्हता मी त्यावेळेस घेतलेलं. तर आता माझं सोहमनं 4थीमध्ये आहे. तर तुम्ही विचार करू शकता की किती जुनं आहे फ्रीज. पण आतून एकदाही ते बंद पडलं नाही, खराब नाही झालं, टचवूड नाही तर नजर लागायची फ्रीजला माझीच. तर फक्त आता हे बाहेरून त्याचं थोडं मेकओव्हर करणार आहे. कसं ते मी लवकरच तुमच्यावर शेअर करणार आहे. तर ते फ्रीजवर जे टाकतात ना, काय म्हणतात ते कार्पेटसारखं, मी ते मागवलं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तर ते मी नंतर टाकून दिलं, कारण त्याच्यावरनं सगळ्या वस्तू घसरत होत्या. तर आता हे ना दिवाळीमध्ये काय मिठाई आल्या, मी त्याचे सगळे बॉक्स ना असेच जमा करून ठेवले होते. तर आता ह्या बॉक्सचा लय मस्त इथं उपयोग झालेला आहे. का ते मी सांगते. आता हे कप म्हणा काय म्हणा, मी वेगवेगळ्या बॉक्समध्ये ना स्टोअर करून ठेवते. आता ह्याला 3 कंपार्टमेंट आहे. तर इथे ना मी माझे सगळे जे घरातले जेवढे कप आहेत, जेवढे काचेचे सगळे आहेत ना कप्स वगैरे, तर ते इथं मी स्टोअर करून ठेवलेले आहे. आणि ना ह्या ऑनलाईन ज्या ऑइलचे बॉटल मागवल्या ना, त्याचे टोपण खराब झाले. आणि ह्या बॉटलचा म्हणावा तसा उपयोग नाही झालेला आहे मला, कारण ते ठेम टाकत बसायला तेवढा वेळ माझ्याकडे नाही आहे बॉटलमधून तेल वतत बसायला. तर त्या बॉटलचा मी इथं छान असा उपयोग केलेला आहे. टाकाऊपासून टिकाऊ. ते लाईट पण बंद पडलेल्या माझ्या, तर त्याचं मी ग्रीनवालं हे आहे ना पोषण तोडून त्याच्यामध्ये लावलेलं आहे. तर कसा वाटला ब्लॉग आपल्याला क्लिनिंगचा पहिला, नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.